वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग। आम्ही गुरुवारी गेलो होतो नाव नोंदणी करण्यासाठी सकाळी, कारण तिथे सकाळचा टायमिंग होता, 9:30चं टायमिंग आम्हाला दिलं होतं। गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे ठाण्यामध्ये कोपरीला, तिथे मी माझं नाव नोंदणी केलेली आहे। पुढच्या महिन्यात 7वा महिना मला स्टार्ट होणार आहे, पण त्याच्या आधी पहिले म्हटलं की नाव नोंदणी करून घेऊ, जर काही इमर्जन्सी असेल तर आपण इकडे ॲडमिट वगैरे होऊ शकतो। गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, स्वच्छता पण खूप छान आहे इकडे, आणि अजून चालू नव्हतं झालेलं, खूप टाईम होता कारण आम्ही लवकर गेलो होतो लाईन लावण्यासाठी। तर हळूहळू सगळेजण येत होते आणि मग त्याच्यानंतर सगळी प्रोसेस परत केली। ब्लड टेस्टपासून मला तपासण्यापासून सगळ्या गोष्टी परत केल्या होत्या, कारण तिथे ते म्हणाले की आता नवीनच कार्ड आहे तर मग तुम्हाला सगळंच परत प्रोसेस करावी लागेल। तर मग आता इकडे माझी नाव नोंदणी वगैरे करून घेतली, जेणेकरून इमर्जन्सी काही असेल तर मला इकडे जाता येईल। त्यानंतर मग मेंदूवडा खाल्ला, खूप भूक लागली होती, आणि मग त्यानंतर घरी आलो अवनीला स्कूलला जाण्यासाठी तयार करायला, नोंदणी करायला कोपरी हॉस्पिटलला। सो नाव नोंदणी केलेली आहे तिकडे, कारण आता मला पुढच्या महिन्यात 7वा महिना लागेल। तर मग नाव नोंदणी वगैरे करून झालो, आणि गव्हर्नमेंटचे खूप सारे प्रोसेस असतात, म्हणजे ह्या इकडनं तिकडे तिकडनं इकडे लाईनीमध्ये, म्हणजे ह्या लाईनीतून त्या लाईनीत, त्या लाईनीतून ह्या लाईनीत असं ते पाठवत असतात। तर खूप वेळ गेला, जवळजवळ काहीतरी 8:30च्या दरम्यान आम्ही गेलो होतो, आणि आम्हाला 9:30चं टायमिंग दिलेलं, पण आम्ही 8:30लाच गेलो, कारण का लाईन जर जास्त असेल तर मग अक्षय बोलला की जर आपण लवकर जाऊ म्हणजे आपल्याला लवकर लाईनमध्ये भेटेल करून, त्यामुळे। आणि मग सगळी प्रोसेस केली, नाव नोंदणी केली, परत त्यांनी चेक केलं, परत ब्लड टेस्ट केली। सोनोग्राफी माझी ऑलरेडी होती म्हणून मग सोनोग्राफी मला नाही करायला सांगितली त्यांनी, आणि मग घरी आली, कारण का अवनीची 12:30ला 1ची स्कूल होती आणि आम्हाला जवळजवळ 12:15 वाजलेले। तशीच आली, समूह होती, तिला सांगितलं होतं जर तिला पाणी वगैरे तापत ठेव, आंघोळी वगैरे तिची ऑलमोस्ट करून झालेली, तयारी पण करून झालेली। मग मी पटकन आल्याला तिला मॅगी करून दिली आणि चीज ब्रेड दिलं तिला डब्याला फटाफट, आणि मग तिला पहिले शाळेत पाठवलं, 10-15 मिनटं रेस्ट केला, मग स्वामींना आंघोळ घातली, आज गुरुवार होता तर देवपूजा केली, आणि देवाला पण आता एकदम चापून चुपून सगळं नाही केलं ह्यावेळेस, कारण का कालपासून माझी पण तब्येत थोडी डाऊनच आहे, माहिती नाही, आणि मला सांगितलं हिमोग्लोबिन वगैरे कमी आहे, तर थोडं लक्ष द्यायचं आहे, जास्त खायला सांगितलं आहे, पण काय खाऊ, 10-15 मिनिटांनी खायला सांगितलं आहे। या 10-15 मिनिटांनी काय भूक लागते काय, पण खावं लागेल मला, कारण आता डॉक्टर बोलत होते की आता फटाफट बाळाचं वजन वाढत जाईल त्याच्यामुळे, तर मग आता त्याची मी काळजी घेणार आहे सगळ्या गोष्टीची। आणि आता ना रात्रीचाच भात होता, तोच आता फ्राय करते, म्हणजे मी शिळं खात नाही, पण आता जेवण काय बनवू, म्हणजे मेंदूवडा खाऊन आलेलो ना आम्ही, तर मग तेवढी भूक नाही आहे, तर मग अक्षयला म्हटलं रात्रीचा भात आहे तोच आता फ्राय करते, तोच खाऊया, संध्याकाळी बघू मग काय बनवायचं। तर आता पटकन भात वगैरे फ्राय करते, किचनमध्ये पण थोडासा पसारा आहे घाईघाईत झालेल्या सर्व गोष्टींचा, आणि गव्हर्नमेंटची कामं म्हणजे बापरे, प्रायव्हेटला गेल्या सगळं, आणि खूप छान चेकअप करतात, प्रायव्हेटला पैसे घेतात म्हणून, आणि गव्हर्नमेंटला फुकट असतं म्हणून खूप साऱ्या लाईनी, खूप साऱ्या गोष्टी सगळ्या असतात त्या, तर सगळाच व्हिडिओ नाही काढू शकली, कारण का तिथे सगळे बघत होते आणि खूप गर्दी होती, आणि एवढं लक्षात पण नव्हतं, जेवढं काढता येईल तेवढं काढलेलं आहे। बाकीचं तुमच्याशी नंतर बोलते, मला ते सोनोग्राफीचा रिपोर्ट वगैरे बद्दल पण बोलायचं आहे, तर ते मी नंतर बोलते। आणि तुम्ही अगोदरचे ब्लॉग जर बघितले नसतील तर प्लीज 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 नक्की एकदा बघा आणि पूर्ण बघत जा, जेणेकरून आमचा वॉच टाईम थोडंसं वाढेल, थोडंसं आम्हाला पण बरं पडेल त्यामुळे। तर मग तसं गावून घेते आणि पहिले जेवते। त्यानंतर मग इकडे मी माझ्या जेवणाची तयारी करायला घेतली, फोडणीचा भातच केला होता, कारण रात्रीचा भात उरला होता, तर म्हणलं आता वेगळं काय करू म्हणून तेच केलं। फटाफट जेवण वगैरे आवरून घेतलं आणि आराम केला, कारण सकाळी लवकर उठलेलो, तब्येत पण बरी नव्हती वाटत त्यामुळे, आणि अक्षय पण येणार होता जेवायला, थोडा लेटच येणार होता, कारण त्याने पण खाल्लं होतं, म्हणून मग तो बोलला की मी थोडं लेटच येईन। मग मी पहिले जेवून वगैरे घेतलं आणि मग थोडासा आराम केला, आणि त्यानंतर मग अवनीच्या स्कूलमधून कॉल आला, तर पुढे बघा। सलूनमध्ये आली आहे मी, तुम्ही विचारले डायरेक्ट घरून डायरेक्ट सलूनमध्ये कशी काय आली, तर असं झालं की अवनीच्या टीचरचा फोन आला की अवनीचा पाय खूप दुखतोय, तर मग तिला घेऊन जा, तर मग अक्षयला म्हटलं की
जातोस का तू, कारण मला बरं नव्हतं वाटत. तर तो बोलला की ठीक आहे, पण सलूनमध्ये ती मुलगी नाही आलेली अजून, म्हणजे ती तिच्या कामासाठी जरा गेली होती. तर मग त्याला म्हटलं मी सलूनमध्ये बसते, पण बाबा तिला घेऊन ये. तर मग ते तिकडे तिला आणायला गेलं आहे, दाखवते तिचा पायाचा प्रॉब्लेम. तो कधीपासून आहे, पण मध्ये मध्ये दुखत होता ना, आणि मध्ये मध्ये थांबत पण होता. ती डान्स क्लासेससुद्धा जात होती, पण मग अचानक आत्ता काय झालं मला पण आयडिया नाही आहे. म्हणजे टीचरचा फोन आला तर ती जेव्हा येईल घरी ना तेव्हा कळेल, तर तुम्हाला दाखवते तिचं एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे ते. अजून तरी आली नाही आहे, तो घेऊन अजून आला नाही आहे तिला. मॅडम आता आले लंगडत. चप्पल आता घालून यायची ना, बुटं तर बाहेर काढत आली. काय बोलायचं. हां, काय झालं, काय झालं. टीचरचा फोन आला, लंगडत आली. खूप पाय दुखतोय का मग? बघू. पप्पा ओरडले की काय? हां, ओरडलं असतील. हा मग रडतीये ती. मग तिला डॉक्टरकडे न्यायला लागणार आहे, आय थिंक सो. डॉक्टरकडे तिचा एक्सरे वगैरे करावं लागेल. तेच मग उद्या पिऊच्या इथे जाऊन घेऊन जाऊया. मग उद्या सॅटरडे ना, उद्या तिकडे नसतील तर डॉक्टर. आज पिऊला फोन करून विचारते मी. पिऊला विचारते ना फोन, कारण का तिचं ते मला वाटतं सुजलाय पाय तिचा. वाटतंय कारण रात्री मी बघितला ना तेव्हा सुजलेला वाटत होता मला. फ्रॅक्चर असतं तर तिला चालता चाललं नसतं. मग तेच बोलते, दाखव नी पाय. ठीक आहे, पाय सुजलाय म्हणून तो तिचा ना दुखतोय बरेच दिवस झाले. ती जर तिने आराम केला असता ना तर झालं असतं, पण तिला डान्स क्लासलाच जायचं होतं. पण तिलाच जायचं होतं, तर काय बघतो. थांब पिऊला फोन करून. सो आता प्लॅस्टर करायला आलोय आम्ही. हा पायाला, या पायाला. तोंड पण लय चालवते ना. तोंड पण लय चालवते तोंडाला पण. मी पण पहिल्यांदाच पाहिलं होतं की प्लॅस्टर कसं करतात. तर डॉक्टर बोलले की ते पाय अजिबात 10-15 दिवस तरी हलवायचा नसतो, त्याच्यामुळे तिला थोडंसं व्यवस्थित सांभाळावं लागेल. पण काय मॅडम ऐकतात का, तिचं चालूच असतं काही ना काहीतरी. आणि म्हटलं की ठीक आहे, थोडी व्हिडिओ पण घेऊया आपण, जेणेकरून कळेल की प्लॅस्टर कसं करतात. तर पहिल्यांदाच एक्सपिरियन्स घेतला होता. ह्याच्या आधी पण तिला प्लॅस्टर केलं होतं त्याच पायाला, पण तेव्हा व्हिडिओ नव्हता काढलेला. तेव्हा ती खूप लहान होती, 2.5-3 वर्षाची होती. तर मग आता परत करावं लागलं. त्याच पायावरती नेहमी पडती ती. तर तो पाय खूप आता तिला सांभाळावा लागणार आहे. पण तिला सांगणार कोण, तिची मस्ती अशी चालूच असते कंटिन्यू, काही ना काहीतरी चालू असतंच तिचं. आलो आणि आता मॅडम मॅगी खात आहेत. नाही म्हणजे खाऊन झाली, आता एकदम रेस्ट. कळलं का? हो, आता आमचं सगळं नाश्ता हे सगळं करून झालेला आहे आणि माझा पाय सुद्धा बरा आहे. आणि आता मला पहिल्यापेक्षा तर खूप बरं वाटत आहे आत्ता. आणि इकडे आमची समू दिदी आहे. हाय तरी बोल, नुसतं हेच करायचं, हेच ऐकर. तो नाही आणि ही समू बघू शकतात. सो आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि अवनीला जे पाहायला लागलेलं आहे तर ते स्टेटसला ठेवतं. तर खूप जणांचे कॉल मेसेजेस आले होते. मम्मी पप्पा पण येऊन गेले आणि तिला भरपूर सारा खाऊ देऊन गेले. आणि माझ्या स्कूलचा टीचरचा सुद्धा मेसेज आला, व्हॉट हॅपन टू ॲफनी. तर असं झालं होतं, ती डान्स क्लासमध्ये पडली होती. 2-3 दिवस झाले होते, पण आम्हाला वाटलं की ते नॉर्मल आहे. तर तिला पेनकिलर आम्ही दिलं होतं आणि मलम लावला होता. तर आम्हाला वाटलं ते बरं होईल, पण ते बरं नाही झालं. आणि अचानक कॉल आला 4:30 वाजता अवनीच्या स्कूलमधून. ती स्कूलला गेली होती. टीचर बोलल्या पाय खूप दुखतोय, तिचा सुजलाय, तर तिला घेऊन जा. म्हणून मग तिला घ्यायला गेला होता अक्षय. तर घेऊन आला तर बघितलं तर पाय खूप सुजला होता. तसंच मग डायरेक्ट हॉस्पिटलला घेऊन गेलो, म्हणजे डॉक्टरकडे घेऊन गेलो. तर एक्सरा वगैरे काढला
तर ते एक्सरामध्ये कळालं असं असं झालेलं आहे. तर मग डॉक्टर बोलले की तिला पूर्णपणे 10 दिवस तरी ॲटलिस्ट जरा पण हालचाल करायची नाही. तर 10 दिवस पूर्णपणे रेस्ट सांगितलेली आहे तिला. प्लॅस्टर केले ते म्हणजे त्याच्यावरती प्रेशर देऊन देऊन साईडला थोडंसं ब्लड जमा झालं होतं तिच्या. तर मग ते बोलले की नाही ही काय हालचाल वगैरे करेल तर अजून जास्त होणार, तर आपण प्लॅस्टर करूया थोडे दिवस, म्हणजे ॲटलिस्ट 10 दिवस तरी पूर्णपणे ते प्लॅस्टर राहणार आहे. आणि त्यानंतर मग डॉक्टरांना दाखवून मग पुढे बघायचं म्हणजे ते काय म्हणतील त्याच्यावर. तर मग आता घरीच आहे, रेस्ट करते. आणि असं झालं होतं, ती पडली होती. तसं भरपूर जणांनी मला विचारलं, तर त्याचं रिझन होतं ती 2-3 दिवसापूर्वी डान्स क्लासमध्ये पडली होती. तर हा छोटासा व्लॉग इथेच आता मी एंड करते. आणि आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय.